तेव्हा मी असेन 7-8 वर्षाची, अगदीच लहान होते. तर मला विमानाचा आवाज आला म्हणून मी बाहेर आली आणि अशी एकटक बघत होती वरती. बघताना ना मी असं हाताची घडी घालून अशी उभी राहिली होती आणि मागून माझ्या ना एक डुक्कर गेलं, काळं डुक्कर. 6 महिन्याने मग मी प्रेग्नेंट राहिली आणि मग त्याच्यानंतर माझं वाडी हॉस्पिटलला नाव टाकलं. तर त्या रात्री ना मी झोपली, मला ना कोणीतरी असं मान धरल्यासारखं झालं आणि एवढं गच्च पकडलेलं मला. हाका मारते, साईडला बघते तर माझी मुलगी रडते, तिला पण मला उचलायला घेईना आणि मी ओरडते. जवळजवळ 10 मिनिटं हा सीन माझ्यासोबत चालू होता. असंच मी सिक्युरिटीचा जॉब करत होती एट्रिया मॉलला. मला लोकेशन सरांनी खाली बेसमेंटला दिलं. नंतर ना मला असं थोडं चुटका लागतो, आपल्याला डोळा लागतो, तसं झालं मला. तर मला डोळा लागला आणि पटकन असं मला मागून कोणीतरी हात मारल्यासारखं झालं. तर मी पटकन असं मागे बघितलं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे घरच्या घरात. आणि आज आपण पुन्हा आलो आहेत एक नवीन व्हिडिओ सकट. तर आज आपण नवीन गेस्टला घेऊन आलो, त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स आहे, तर आज ते आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन कसं द्या? नमस्कार, मी सौ मीनाक्षी गणेश पाटील आणि सध्या मी वरळीला राहते आणि माझ्यासोबत जे काही प्रसंग घडले आहेत लहानपणापासून ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. अच्छा, ठीक आहे. मग तुम्ही तुमची पहिली स्टोरी कुठून सुरुवात कराल? पहिली स्टोरी सांगितली तर माझं राहतं घर, आम्ही परेला राहायचो लग्नाच्या आधी. तर परेला राहत असताना माझ्या काकाने आम्हाला ती रूम घेऊन दिलेली, म्हणजे ॲज अ जॉईंट कुटुंब होतं आमचं. तर त्यासाठी मग काका बोलले की माझ्या आईला की तुम्ही जरा कुर्ल्याला राहून बघा, तिथे पण मी एक जागा घेतली आहे, ही रूम मी माझ्या मुलाला देतो. तर आई बोलली ठीक आहे जाऊया. तर मग असं करत मग आम्ही गेलो कुर्ल्याला राहायला. तेव्हा मी असेन 7-8 वर्षाची, अगदीच लहान होती. आणि कुर्ल्याला असं ते झोपडपट्टी, म्हणजे ॲज अ बैठी चाळ असते तशी. तर बैठी चाळीमध्ये आम्ही कधी राहिलो नव्हतो आणि त्यामुळे बिल्डिंगचंच आम्हाला जास्त हे होतं. तर एक दिवस असं झालं की आम्ही सगळे जेवायला बसलो आणि जेवण झालं आमचं, 9-9:30ची गोष्ट असेल ती. जेवण झालं आणि आम्ही सगळे असं बाहेर बसायचो, म्हणजे माझी आई, माझ्या बहिणी आणि तिकडे जे काय बैठ्या चाळीमध्ये राहायचे ते सगळे बाहेर एकत्र असे बसायचे. तर त्या दिवशी असं झालं की समोरचे एक काका होते हॉटेलमध्ये कामाला होते. ते हॉटेलमधून आले रात्री की आम्हाला काहीतरी खायला द्यायचे, म्हणजे समोसा, पॅटीस वगैरे काही आणलं तर आम्हाला खायला द्यायचे. तर त्या दिवशी त्यांनी आम्हाला बोलवलं. तर आम्ही गेलो, मी, माझी बहीण, माझा भाऊ होता. आम्ही गेलो, बसलो, खाल्लं आणि ते लोक गप्पा मारत होते काकांसोबत आणि मी बाहेर आली तर कोणच नव्हतं बाहेर. आणि ना वरून, म्हणजे लहानपणी कसं आपल्याला वरून विमान जायचं ते कसं बघण्यात आनंद असायचा ना, वेगळाच आनंद. तर मला विमानाचा आवाज आला म्हणून मी बाहेर आली आणि अशी एकटक बघत होती वरती. बघताना ना मी असं हाताची घडी घालून अशी उभी राहिली होती आणि मागून माझ्या ना एक डुक्कर गेलं, काळं डुक्कर. आणि गेलं आणि मला असं पटकन भास झालं की माझ्या मागून कोणतरी गेलं. तर त्याच्यानंतर मी लहान होते त्यामुळे मला एवढं काही कळलं नाही. आणि त्याच रात्री मला ताप भरला आणि ताप एवढा बेफाम होता की म्हणजे कुठे केमिस्ट वगैरे पण त्यावेळी, मेडिकल वगैरे त्यावेळी एवढं उपलब्ध नव्हतं. तर मग आईने रात्री काहीतरी ते अंगावरून वगैरे काढलं आणि सकाळ झाल्यानंतर मग मी आईला असं सांगितलं की आई, माझ्या मागून असं हे गेलं डुक्कर. तर मग आई बोलली मग तू घाबरलीस का? तर मी म्हटलं हां, मी घाबरली. त्याच्यानंतर मग ना मी अशी म्हणजे त्या दिवसापासून मी अशी एका कोपऱ्यात फक्त बसून राहायची आणि एकटक बघत बसायची. म्हणजे ते झपाटल्यासारखं बोलतात ना, तसं झालेलं मला. खायची नाही, काहीच नाही, ना कोणाशी बोलणं, काहीच नाही. तर आमच्या आईला डाऊट आला की हिला असं का होतंय. तर मग आईने शेजाऱ्यांना वगैरे विचारलं तर ते बोलले कदाचित तिला ते झपाटलं असेल डुक्कर, घाबरली असेल ती. तर मग त्याच्यानंतर मग वडिलांना वगैरे सांगितलं आईने. आणि मग एक दिवस ते असं बुधवार बघून मग ते नारळ वगैरे काढतात, तसं नारळ वगैरे काढला आणि मग तिथून आम्ही ती कुर्ल्यावरून रूम आम्ही सोडली. ती रूम सोडली आम्ही परत परेला राहायला आलो, तरी पण माझ्यात काहीच बदल नव्हता. तो नारळ जरी काढला तरी माझ्यात काहीच बदल नव्हता.
तरी पण मी तसंच करायची, म्हणजे काय खायची नाही, प्यायची नाही. आमची अशी खॉट होती परेलला, त्या खॉटवर बसून मी अंथरुणाची इथे अशी फक्त बसून राहायची, ना अभ्यास ना काय, काहीच नाही, शाळेत नाही जायची. तर मग आईने परत आमच्या बाजूला एक काशीनाथ मामा म्हणून राहायचे, मग त्यांना सांगितलं की माझ्या मुलीला असं असं होतंय. मग त्यांनी तेव्हा ते नारळ आणि भात, परत हळद कुंकू काय काय जे काय असतं ते सगळं त्यांनी माझ्या अंगावरून काढलं. ते काढल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी माझा म्हणजे मी बरी झाली एकदम, म्हणजे मला काहीच नाही, म्हणजे ते असं अंगातून गेल्यासारखं झालं. आणि मग माझी तब्येत खूपच खराब झाली, म्हणजे मी खायची नाही, प्यायची नाही, जवळजवळ हफ्त्याभराच्या वरतीच हे चालू होतं असं. तर मग नंतर मग आईने मग KM ला औषधं वगैरे चालू केली मला, त्याच्यामुळे मग मला खूप फरक पडला. म्हणजे हा असा एक प्रसंग माझ्या आयुष्यात होता. म्हणजे मला त्यावेळी, आता लहान असताना आपल्याला भूताच्या स्टोरी वगैरे माहित होत्या, पण असं प्रत्यक्षात असं कधी झालं नव्हतं. पण ते मला असं पहिलीच वेळ होतं मला तसं झालं. तर मग तुम्ही बोललात की असं असं जे तुम्हाला डुक्कर साईडने गेला आणि तुम्हाला त्यामुळे ते झालं, तर मग एक्झॅक्टली त्याच्याबद्दलचं काय होतं की त्याच्या मागे मग आम्ही काय पाठपुरावा असं केलं नाही, पण तिकडची लोक बोलायची की इथे असं काही ना काहीतरी घडतं, असा हा प्रकार होतो. सो आम्ही एवढं मग काय लक्ष दिलं नाही, आणि मग आम्ही आमच्या राहत्या घरात परेलला आलो. अच्छा, मग तेच आहे ना की तुम्ही एवढं लहान होतात आणि वरून ते एकटं होतात, तर त्यामुळे ते कदाचित तुम्हाला त्याचा त्रास जास्त झाला हा असेल. कारण हा जर कोण दुसरं असतं तर एवढं काही झालं पण हा नसतं. बरोबर. आणि लहान होते अगदी, म्हणजे 7-8 वर्षाचीच होते मी. हम्म. मग असंच दुसरी स्टोरी तुम्ही कोणती सांगा? दुसरा पण माझ्या आयुष्यात असाच एक प्रसंग, म्हणजे त्यानंतर मला मी कॉलेजला होती, कॉलेज नंतर मी कामाला लागली, दादरला कामाला होती मी. त्याच्यानंतर मग माझं प्रेम झालं, मग आमचं लव अरेंज करून दिलं माझ्या आई वडिलांनी. मग आम्ही अगर बाजारात मी राहायला, सिद्धिविनायक देवळाच्या इथे. तर 2006 मध्ये माझं लग्न झालं. तोपर्यंत मला म्हणजे तो लहानपणाच्या नंतर मला काहीच अनुभव नाही आला. आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं माझं 2006 मध्ये. 6 महिन्याने मग मी प्रेग्नेंट राहिली. प्रेग्नेंट राहिल्यानंतर मग 9 महिने झाले, आणि मग त्याच्यानंतर माझं वाडी हॉस्पिटलला नाव टाकलं. तर वाडी हॉस्पिटलची मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, शेअर करणार आहे. अगदी म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये माझं हे केलेलं वाडियाला. आता प्रायव्हेटमध्ये तुम्हाला माहिती आहे की एका रूममध्ये, म्हणजे एका वॉर्डमध्ये फक्त 2-3च कॉट असतात. तर माझा पहिलाच हे प्रेग्नेन्सी, त्यामुळे एवढं काय हे पण नव्हतं, अनुभव नव्हता. तर माझ्या आईचं पण पायाचं दुखणं होतं, त्यामुळे तिला पण हॉस्पिटलला यायला जमलं नाही. माझ्या 2 बहिणी पण नव्हत्या, म्हणजे माझ्यासोबत कोणच नव्हतं, ना माझी नणंद, फक्त सासू येऊन जाऊन, आणि माझा नवरा माझ्यासोबत कायम असायचा. तर मग डिलेव्हरीचं ज्या दिवशी डिलेव्हरी झाली माझी, मला मुलगी झाली, आणि त्याच माझं सिझरियन झालं, ऑपरेशन केलं माझं. त्याच रात्री म्हणजे मला त्यावेळी दूध पण कमी होतं, आणि मुलगी माझी खूप रडायची, खूप रडायची. तर त्या रात्री ना मी झोपली, त्या बेडवरती झोपली, आणि माझी मुलगी साईडला पाळण्यात झोपली, आणि मला ना डोळा लागला. तेच मला ना कोणीतरी असं मान धरल्यासारखं झालं, आणि एवढं गच्च पकडलेलं मला की मला ओरडता, म्हणजे मी ओरडते, मला असं वाटतं की मी बाजूला, म्हणजे माझ्या बाजूला 2 खाटा होत्या, एक ताई होती, एक काकी होती. मी त्यांना हाका मारते की ताई, काकी करून असं हाका मारते, तरी पण त्यांना आवाज जाईना माझा. आता त्यावेळी काय झालेलं मला माहित नाही, म्हणजे एवढं मला घट्ट धरून ठेवलेलं. मी हाका मारते, साईडला बघते तर माझी मुलगी रडते, तिला पण मला उचलायला घेईना, म्हणजे मला पूर्ण धरून ठेवलेलं कच्च. आणि मी ओरडते जवळजवळ 10 मिनिटं हा सीन माझ्यासोबत चालू होता. त्याच्यानंतर 10 मिनिटानंतर जेव्हा त्याने मला सोडल्यानंतर माझ्या डोळ्यापुढे पूर्ण काळोख आला, आणि आजूबाजूला बघते तर सगळे झोपलेले, म्हणजे त्या ताई झोपलेल्या, त्या काकी झोपलेल्या, आणि बाजूला बघते तर माझी मुलगी पण मस्त झोपलेली, तिचा रडण्याचा आवाज नाही, काहीच नाही. तर त्यावेळी मला परत हे झालं की म्हटलं माझ्यासोबतच का असं होतंय, म्हणजे हा माझा दुसरा प्रसंग माझ्या आयुष्यातला. तर मी विचार केला त्या रात्री पण मला मग झोप नाही लागली. सकाळ झाली, त्याच्यानंतर मी हा जो काय प्रसंग झाला, माझे मिस्टर आले सकाळी, त्यांना सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं. तर ते बोलले की
होतं असं हॉस्पिटलमध्ये, त्यांनी पण बऱ्याचदा ऐकलं होतं. पण ते बोलले काय लक्ष देऊ नको, कारण मी घाबरली होती आणि घाबरल्यामुळे कसं ते दूध पण यायचं माझं बंद झालेलं. तर मग सासू वगैरे त्यांनी सगळ्यांनी धीर दिला. नणंद होती माझी, तिने धीर दिला. त्याच्यानंतर मग 6 दिवसानंतर माझा डिस्चार्ज झाला. डिस्चार्ज झाल्यानंतर जेव्हा आपण खाली येतो वाडी हॉस्पिटलच्या इथे, तेव्हा माझ्या मिस्टरांनी नारळ काढला, अंगावरून नारळ फोडला आणि मग घरी गेलो आम्ही. घरी गेल्यानंतर परत मी मिस्टरांना परत तेच सांगितलं. म्हणजे मी घाबरलीच होती पूर्ण, की मला असं का झालं, मला गळा एकदम, माझी मान घट्ट धरून ठेवली होती, असं का झालं माझ्या बाबतीत. तर मग मिस्टर बोलले की त्या बेडवरती कदाचित दुसरी कोण बाळंतीण असेल, ती ऑफ झाली असेल, तर तिचा काही आत्मा मागे राहिला असेल, त्याने तिला सतवलं असेल. तर मी विचार केला असं कसं होऊ शकतं आणि माझ्याच बाबतीत का. ते बोलले की तू तिच्या बेडवर असणार, म्हणजे ज्या दिवशी त्या बेडवरती ती ऑफ झाली असेल, तोच तिचा बेड तो तुला आला असेल आणि तिने तर तुला घट्ट धरून ठेवलं असणार. असं बोलल्यावर मी आणखीनच घाबरली. घाबरल्यानंतर मग मिस्टरांनी त्याच दिवशी संध्याकाळी परत नारळ काढला आणि नारळ काढल्यानंतर मग मला थोडं थोडं मग बरं वाटलं दुसऱ्या दिवशी. पण मला ना ते डोक्यातून जाईना की माझ्याच बाबतीत असं का झालं, म्हणजे हा दुसरा प्रसंग. आणि माझं राज देवगण आहे. आता देवगणाचं तुम्हाला माहितीये की देवगणामध्ये कसं बोलतात, भूत दिसत नाही, हे नाही. पण मी म्हणते भूत आहेत या जगात, आहेत. आणि मला हा दुसऱ्यांदा अनुभव आला. पण असं म्हटलं जातं की या ज्या ठिकाणी असतो, जे हॉस्पिटल म्हटलं किंवा हे जे आपलं जे डिलिव्हरीवालं जे सेक्शन असतं, तिकडे लेडीजचं ऑफ होणं, हे खूप लाईक गोष्टी होतात. हा, होतात. आणि तिकडेच सेम ते जसं म्हटलं तुम्ही की हा. त्याच बेडवरती पण हा. कदाचित तुम्ही जसं आणि ना असं- मी टॉयलेटला वगैरे पण एकटीच जायची, माझ्यासोबत कोणच नसायचं. म्हणजे माझी आई नाही, माझ्या बहिणी नाही, सगळं मी एकटीनेच केलं. आणि सिझरियन होतं माझं, त्यात सगळं मी एकटीने. टॉयलेट पण अगदी कोपऱ्यात होते, म्हणजे मी रात्रीची पण मी कोपऱ्यात एकटी जायची. तर त्यामुळे कदाचित ते तिकडे पण मला धरलं असेल, पण एवढं मला ते जाणवलं नाही. आणि अशा टाइमला खूप काळजी घ्यायला हा. पाहिजे असं बोलतात. हा, आणि खूप कोण ना बोलतात. कोणतरी असलं पाहिजे. हा, असं. तर माझ्या वेळी कोणच नव्हतं. आणि प्रायव्हेट म्हटल्यावर तुम्हाला माहितीये 2-3च खोटा असतात, म्हणजे एकूण 3च खोटा फक्त होत्या. त्यामुळे मग कोणाचं एवढं येणं जाणं पण नसायचं असं. मग तेव्हा लाईक तो जी गोष्ट घडली ते गळा पकडण्याचा, त्यानंतर मग करत असं काय अनुभव आला त्याच ठिकाणी? नाही, त्यानंतर नाही. त्याच्या दुसऱ्या रात्री मला काहीच नाही हा. झालं. ज्या रात्री झालेलं ना, ते तेवढंच घडलेलं, तेवढंच. कारण कधी कधी असं बोलतात की जेव्हा तुम्ही डोळे ओपन करून बघताय, तुम्हाला बाजूला दुसरे लोक दिसतात येते, हा. तर हॅल्युसिनेशन पण होतो किंवा स्लीप पॅरालिसिस पण असू शकतो. हा. बट तुम्ही जसं ते बोललात की तुमची पोरगी रडत होती, हा. आणि नंतर जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये जेव्हा बघितलं बघितलं, शांत होती, झोपलेली ती, शांत, अगदी झोपलेली. आजूबाजूचे पण शांत झोपलेले. मग तेच त्याचं लाईक एक तर हॅल्युसिनेशन असू शकतं किंवा त्या ठिकाणी काहीतरी त्याची एक स्टोरी असू शकते. असणार. हा, म्हणून तर मला तसं झालं. आणि असं तर आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलंच आहे की हे जे हॉस्पिटलच्या ठिकाणी असतो, बाळंतिणीचे प्रकार होतात हा, असे, त्यांची असं- आत्मा मागे राहतात आणि बाळासाठी. स्पेशली ते एक ती आई होते आणि त्याच्यामध्ये जर ती गेली तर ती आणखी जास्त जास्त, हे हा. होतो, त्याचा त्रास होतो. बरोबर. आणि असंच बोललं जातं की एकतरी ह्याच्यामध्ये असताना कधी सोडू नये. आणि जर कोणाचं लग्न झालं असेल किंवा जस्ट लाईक मेहंदी, ते हळदीचं हे हा, असतं, हो, ते झालं असेल तेव्हा पण बाहेर जाऊ हो, नये असं हो, पण बोलतात. हो. तेच. पण मग त्यानंतर मग घरी आलं जेव्हा तुम्ही तिकडून हॉस्पिटल मधून, तेव्हा परत असं काय जाणवलं की? नाही, तसं काहीच नाही जाणवलं. तो मला प्रकार तिथेच जाणवला, त्या हॉस्पिटलमध्येच जाणवला. त्याच्यानंतर नाही. घरी आल्यावरती मग नाही, ते नारळ वगैरे काढल्यानंतर मग मला बरं वाटलं. मग ते तेवढा पुरतच ते होतं, ते झालं. आणि ते तेवढ्यात तुम्ही लगेच ते बोलून सांगितलं आणि ते ऍक्शन केलं, त्यामुळे ते तिकडे थांबलं. हा. मग आता पुढची स्टोरी तुम्ही कोणती सांगाल? पुढची स्टोरी सांगायचं झालं तर मी परेलला राहायला होते लग्नाच्या आधी, ते सांगते मी तुम्हाला. हे साधारण कोणता साल? 1997-98ची. तर त्यावेळी म्हणजे मी असं ऐकून होते आईकडनं, की आई सांगायची रात्री कसं बिल्डिंगमध्ये असं माणसं ना अशी रस्त्यात झोपायची. म्हणजे असा पूर्ण मोठा असा रोड होता आमचा, असं ते झोपायची माणसं. तर आई सांगायची की राखणदार, म्हणजे आमचं बामणदेवाचं मंदिर होतं अगदी कोपऱ्यात, म्हणजे तो आमचा जागरूक देवस्थान असं बोलतात ना, देव, तसं राखणदार बोलतात.
तर आई आमची सांगायची की राखणदाराच्या कोण रस्त्यात आलं तर त्याला एकदा दोनदा सोडतात, पण जर तू तिसऱ्यांदा हे केलं तर तो माफ नाही करत. म्हणजे त्यावेळी असं काहीतरी घडतं की तो त्याचा तिथे दाखवतो चमत्कार काही ना काहीतरी. तर असंच एकदा काय झालं, मला आईने सांगितलं की असे सगळे झोपलेले लाईनीत, तर 2 वेळा त्याने त्याच्या रस्त्यात आले म्हणून 2 वेळा त्याने माफ केलं. तिसऱ्यांदा ना त्याने एका माणसाला डायरेक्ट, आमची आडवी चाळ होती अशी, त्या आडव्या चाळीच्या वरत्या 4थ्या माळ्याच्या टेरेसवरती डायरेक्ट नेऊन टाकलं त्या राखणदाराने. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते काका सांगायला लागले की माझ्यासोबत असं असं घडलं. तर मग आई मला बोलली की बघितलं असं असतं, म्हणजे राखणदाराच्या रस्त्यात कोणी यायचं नाही. ते एकदा माफ करेल, दोनदा माफ करेल, पण तिसऱ्यांदा त्याच्या रस्त्यात आलं की तो नेऊन कुठे पण टाकतो. म्हणजे हे खरं आहे, हे खरं आहे. पण मग जेव्हा त्यांना असं हे झालं, पहिला 1-2 वेळा तरी अनुभव आला हा असणार, तेव्हाच त्यांनी चेंज केलं पाहिजे होतं त्यांची हा जागा. करायला हवं होतं, पण त्यांना वाटलं असेल की काही असा भ्रम असेल लोकांचा. पण जेव्हा शेवटी त्यांच्या बाबतीत घडलं तेव्हा त्यांना वाटलं की बाबा नाही, आहे खरोखर राखणदार. आणि राखणदारचं असं वर्णन पण दिलं जातं की ते हो, हातात काठी घुंगरू, म्हणजे ते सांगत होते की हातात काठी घुंगरू असं काहीतरी जाणवलं त्यांना, सांगत होते. मग त्यानंतर परत ते झोपले तिकडे. नाही, सोडून दिला त्यांनी, म्हणजे घाबरले असतील ते कदाचित ती त्याची असं जागा त्याला ऐकल्यावर. मोकळी करून ठेवायची. हा असं. आणि कसं बिल्डिंग म्हटल्यावरती ना ते असे एकत्र लाईनीत झोपायचे, मग त्यांचा तो जायचा रस्ता असायचा ना, त्यामुळे मग त्यांना ती अडचण यायची राखणदाराला असं. मग असंच आणखी दुसरी स्टोरी कोणती आहे? अजून सांगायचं झालं तर माझ्या लग्नानंतरचं मी एक सांगते. 2008 ची गोष्ट. आमच्या जिन्यावरती आहे ना असं बेड टाकून ते आमच्या बाजूचे काका, म्हणजे जॉईंट फॅमिली होती, त्यांच्या घरात त्यांचा मुलगा, त्यांची सून सगळे एकत्र राहायचे. मग त्यांना प्रायव्हसी हवी म्हणून ते बाहेर झोपायचे. आमच्या गॅलरी त्याचं बेड टाकलेला होता आणि झोपलेले. तर त्यांच्या बाबतीत पण सेम असंच प्रसंग घडला. रात्री झोपले ते, एकदा दोनदा त्यांना पण तसंच केलं, 1-2 वेळा त्यांनी माफ केलं. आणि तिसऱ्यांदा त्यांना पण आमच्यावरती, म्हणजे आमचं 3 नंबरचं फ्लोअर आमचं, 3 माळ्याचं, आणि त्याच्यावरती टेरेस आहे. तर त्यांनी डायरेक्ट त्या टेरेसवरती त्यांना नेऊन सोडलं. तर दुसऱ्या दिवशी काकांनी आम्हाला सांगितलं की माझ्यासोबत असं. तर मला तेव्हा आठवलं आईने सांगितलेलं ते खरं आहे. म्हणजे अजूनही असं आहे की राखणदाराच्या मध्ये वाटेत नाही यायचं, त्याला रस्ता मोकळा करून द्यायचा, आणि नाही केलं तर मग तो त्याचा चमत्कार दाखवतो त्यावेळी. दोघांसोबतही सेमच सिच्युएशन. हा असंच झालं. मग ते काका पण नंतर मग दुसऱ्या दिवशीपासून ते घरात झोपायला लागले. म्हणजे त्यांना पण एक प्रकारची भीती वाटली असं. आणि ते अनुभव आल्याशिवाय ते नाही होत नाही असं. म्हणजे लोकांना कसं भ्रम वाटतो, आपण बोलायला गेलो तर कसं वाटतं, आता बोलतात की या जगात भूत आहेत, काही जणांना वाटतं नाहीये, पण जेव्हा आपल्या स्वतःच्या बाबतीत, आता माझ्या बाबतीत घडलं म्हणून मला वाटतं की आहे, भूताचा प्रकार आहे असं. आणि ज्यांच्यासोबत नाही घडत त्यांना वाटतं की नाहीये, म्हणजे त्यांना तो भ्रमच वाटतो असं. ते जोपर्यंत स्वतःहून अनुभव होत नाही तोपर्यंत तुम्हाला तरी हे नाही पटत. आणि अजून एक सांगायचं झालं तर माझे सासरे ऑफ झाले 2007 मध्ये, 2007 नाही 2017 मध्ये. आणि त्याच दिवशी, त्याच रात्री सेम आमच्या फर्स्ट फ्लोअर वरती खाली एक काका ऑफ झाले. सेम टायमिंग आणि सेम दिवस. तर बाबांची आमची बॉडी घरातच होती. मग माझ्या नंडेला आम्ही कळवलं. परत म्हणजे माझे दीर माझे सोबत, म्हणजे आमचं जॉईंट फॅमिलीच होती, माझ्या नंडा आल्या दोघी, आणि असे बहुतेक जणांना कळवल्यानंतर सगळे आल्यानंतर आम्ही रात्री थोडा वेळ असं म्हणजे बसलो होतो. आणि आमच्या शेजारचा एक मुलगा, त्याला रात्रीची यायची सवय आहे शेजारच्या मुलाला. तर तो कसा 1-2 वाजेपर्यंत असा खाली असतो. म्हणजे आजकालची मुलं तुम्हाला माहिती आहेत, तर त्याची पण मम्मी त्याला खूप ओरडते, पण तो काय ऐकत नाही. आणि त्याच रात्री ना तो बरोबर 2 वाजता आला. तर त्याला हे माहिती नव्हतं की माझे सासरे ऑफ झालेत किंवा ते काका ऑफ झाले, त्याला माहिती नव्हतं. तो त्याच्या वेळेप्रमाणे आला आणि बिल्डिंगच्या पायऱ्या चढत होता. पायऱ्या चढताना त्याला त्या जिन्यावरती ते काका दिसले. तर त्याने रोजच्यासारखं विचारलं असेल काय काका वगैरे, त्यांनी हाक दिली असेल. आणि तो वरती गेल्यानंतर त्याच्या आईने त्याला सांगितलं की पाटील, म्हणजे आमच्याकडे
माझे सासरे ऑफ झाले आणि खाली ते काका ऑफ झाले. तो एकदम चक्कच झाला, म्हणजे असं कसं होऊ शकतं. ते आता म्हणजे मला खाली दिसले आणि मम्मी असं कसं बोलते, तर बोलते अरे वेडा आहेस का तू, ते आता ते 9:30ची गोष्ट आहे ही, ते आणि पाटील बाबा ते दोघं पण ऑफ झाले. मग त्याला पण त्यावेळी म्हणजे हे वाटलं की असं कसं. की एका टाइमला दोन्ही कसे हा, आणि वरून त्याला ते खाली त्याला दिसले. कसे काय दिसले असं. मग आता ते पण माहित नाही असं कसं झालं, पण त्याने तो एक अनुभव आम्हाला सांगितला. पण ना असं म्हटलं जातं की जेव्हा पण एखादा व्यक्ती जेव्हा ऑफ होतो हम्म, तेव्हा तो त्या ठिकाणी त्याचं प्रेझेन्स जाणवतो जाणवतं. आणि फॅमिलीला जाणवतो हे ते, आणि त्याला तर कसं माहितीच नव्हतं. हम्म, मग त्यामुळे त्याला दिसलं. असंच लाईक माझ्या पास्ट व्हिडिओज मध्ये पण एक होते सबस्क्रायबर, त्यांनी त्यांची स्टोरी जेव्हा सांगितलेली तेव्हा सेम त्यांनी सांगितलेलं की त्यांची पण सासू ऑफ झाली होती, हम्म, आणि जेव्हा तिचा भाऊ लाईक आलेला घरी भेटायला तेव्हा त्यांना तीच सासू म्हणजे त्या भावाला दिसली बाहेर हम्म, बसलेली, हम्म. आणि त्याला माहिती नव्हतं असं झालंय. तर तो तिच्याशी बोलून नंतर मग घरी आला आणि नंतर हा. बोलतो की बाहेर आहे करून आई. ती बोलली कोणती आई, मग त्याने सांगितलं. मग तेव्हा तिने लगेच एक्झॅक्टली सेम स्टोरी, सेम म्हणजे असं झालं त्याच्या बाबतीत पण. हा, प्रेझेन्स असतो. हम्म. आणि एक थोडे डेज साठी असतात त्या टाइम पर्यंत हम्म. की त्यांचं जे स्पिरिट आहे तो आपला अवतीभोवती फिरत असतो असतो. असं बोललं जातं, बोललं जातं. जोपर्यंत त्यांचे सगळे ते रीती होत नाही कम्प्लीट. मग असंच तुम्ही लाईक कोणती स्टोरी सांगाल की जी तुमच्यासोबत पर्सनली घडली असेल? आहे ना, अजून माझ्या बाबतीत असंच मी सिक्युरिटीचा जॉब करत होती एट्रिया मॉलला. आमचं डिकॅथलॉनचं शॉप होतं, तर तिथे मी 8 वर्ष केली सर्व्हिस, आणि ते शॉप काही कारणास्तव बंद झालं. बंद झाल्यानंतर मला टेन्शन आलं की माझ्या मुलीचा खर्च कसा चालवायचा. माझे मिस्टर एकटेच कमावणारे, 2 मुली माझ्या. तर दुसरीला मी साधा आपल्या BMC मध्ये टाकलं, आणि मोठीचा मग खर्च 7वीला होती ती, मग तिचा खर्च कसा करायचा पुढचा, हे सगळं मला टेन्शन होतं. तर त्याच्यामध्ये पण मी 8 वर्ष केली एट्रिया मॉलला डिकॅथलॉन मध्ये सिक्युरिटीचा जॉब केला. पण हे कमी झालं. तर 15 दिवस झाले, चांगलं माझं चाललेलं रुटीन, जायची यायची. आणि एक दिवस असं झालं, मला लोकेशन सरांनी खाली बेसमेंटला दिलं. आता बेसमेंटला तिथे आता ते लॉकडाऊन नंतर जसं मी बोलली की जास्त माणसांचं येणं जाणं नव्हतं, फक्त गाड्या असायच्या. आणि त्यावेळी कसं मला लोकेशन दिलं मेन पार्किंगच्या साईडलाच दिलं, म्हणजे वॉशरूम ह्या साईडला आणि इथे बसायचं, तिथे लोकेशन होतं माझं. तर मी बसली, माझ्या पोस्टवर येऊन बसली, काही 1-2 जणांची एंट्री केली, आणि नंतर ना मला असं थोडं चुटका लागतो आपल्याला, डोळा लागतो, तसं झालं मला. तर मला डोळा लागला आणि पटकन असं मला मागून कोणीतरी हात मारल्यासारखं झालं. हात मारल्यासारखं झालं तर मी पटकन असं मागे बघितलं, तर मला कोणच दिसलं नाही. आणि आजूबाजूला पण बघते तर कोणच नाही, गाड्या पण खूप कमी होत्या. मी उठून पण बघितलं म्हणजे कोण दिसतंय का आजूबाजूला. वॉशरूमच्या त्या साईडला गेली, तिथे पण कोण नाही. तर मग परत येऊन मी माझ्या लोकेशनला बसली आणि विचार करत राहिली की असं का झालं, म्हणजे मला मागून असं फटकन कोणी असा हात मारला. तर मी म्हटलं जाऊ दे, माझा भ्रम असेल. तर 9:30ची आमची पोस्टिंग बंद व्हायची त्यावेळी, आणि जसं माझ्या मैत्रिणी आल्या खाली, तर मी त्यांना असं सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालं. मी बसलेली तर मला असं फटकन कोणीतरी मारल्यासारखं झालं. तर त्या मैत्रिणी तेव्हा मला काय बोलल्या नाही. त्या बोलल्या काय नाही का, असंच तुला भास झाला असेल. तर मग आम्ही चेंजिंग रूम मध्ये गेलो, चेंज केलं, आणि जाताना पण मला ते सारखं डोक्यातच होतं की माझ्याच बाबतीत असं का, म्हणजे मला एवढे सारे प्रसंग येऊन गेले आणि परत मला हा अनुभव असा कसा आला. तर मी त्या मैत्रिणीला सांगते की माझ्यासोबत असं असं झालं. तर ती सांगते की या मॉलमध्ये आहे, आणि हा मॉल जेव्हा बांधला ना एट्रिया मॉल, त्यावेळी खूप सारे कामगार मेले तिकडे. कोणी लिफ्टमध्ये मेलं, कोणी म्हणजे त्यावेळी असं काम करताना खूप जण मेले. त्यामुळे वॉशरूम मध्ये, आता वॉशरूम मध्ये जेव्हा ती बोलली तर मी म्हटलं लॉकडाऊन मध्ये तर अख्खा मी एकटी स्वतः मी वॉशरूम साठी खाली यायची जायची, तेव्हा मला कधीच असं काय झालं नाही, म्हणजे 5-6 वर्षापूर्वी. तर ती बोलली असं काय नसतं बाई, ती एक वेळ असते, ती सांगून येत नाही तुला कधी काय होईल. तर मला ते तिचं पण पटलं, ती जे बोलली ते. तर मग तिला मी सांगितल्यानंतर मग मी म्हटलं जाऊ दे, असंच काहीतरी झालं असेल. पण त्याच्यानंतर पण मला ना दुसऱ्या दिवशी मला घरी गेल्यावर ताप आला,
उलट्या चालू झाल्या आणि कसं वेगळंच व्हायला लागलं मला, जुलाब चालू झाले. मग परत माझ्या मिस्टरांना मी सांगितलं हा जो काय प्रकार झाला. मग माझ्या दिराने नारळ वगैरे काढला आणि त्याच्यानंतर मग मी घाबरली, म्हणजे मी तो जॉबच सोडून दिला की म्हटलं हे असं सारखं सारखं माझ्याच बाबतीत का होतंय. तर आणि म्हटलं देवगण असं पण नाही की मनुष्यगण किंवा राक्षसगण, देवगणाला तसं असं काही त्रास होत नाही. तर मग नंतर मग मी तो जॉब सोडून दिला आणि मग पण मी असं ऐकून होती की त्या मॉलमध्ये अशी भूतं होती. म्हणजे माझी एक मैत्रीण होती, तिला पण असाच भास झालेला. ती वॉशरूमला गेलेली तेव्हा तिला पण असं कोणी मागून म्हणजे असं सुकसुक आवाज येतं ना, त्या टाईपमध्ये तिला झालेलं. पण त्यावेळी मी दुर्लक्ष केलं. मी म्हटलं हो ताई असं काही नसतं म्हटलं, मी तर एवढी लॉकडाऊनमध्ये म्हटलं मी एकटी जायची वॉशरूमला येऊन जाऊन. पण नेमकं माझ्यासोबतच हा सीन झाला. पण तेच आहे की लाईक तुमचं देवगण आहे तरी पण तुम्हाला हे अनुभव आले. खूप आले अनुभव. हा ते त्याचं लॉजिक काय किंवा याचं मागचं रिझन काय हे तर नाही कळत. हा नाही. बट आणि मी त्याचा पाठपुरावा केला पण नाही, कारण म्हटलं हे असं जाऊन मांत्रिकाकडे हे ते करून ते आपल्याला काय पटत नाही. आणि आपल्याकडे तेवढा टाइमही नसतो टाइम आताच्या पण ह्याच्यामध्ये नसतो. हा की आपलं काम आणि हे सगळं सुरू असतं हा. त्यामुळे आता कुठे त्याच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे, जाणार करणार असं. हा पण मग तो एक्सपिरियंस पण खूप हे होता की लाईक ते असं आलं आणि तुम्हाला हो ते पाठवून हो धक्का लागला. हो. आणि मला उलट्या जुलाब म्हणजे माझ्या तब्येत अत्यंत हटली माझी तब्येत. म्हणजे जशी माझी सिक्युरिटी पोस्टला जी बॉडी होती ती माझी बॉडी सगळी उतरली. मग माझ्या मैत्रिणी पण बोलायच्या मीनाक्षी अशी काय दिसते, मीनाक्षी अशी काय दिसते. म्हणजे हा सगळा प्रसंग त्यांना आता काय सांगत राहणार असं. मग आजारी होते, हे होते, ते होतं सांगून मग मी ते टाळून द्यायचे असं. इव्हेंच्युअली जेव्हा तुम्ही ते सोडलं आणि तिथून मग बाहेर पडला त्यानंतर मग तसं त्यानंतर मग मला असा अनुभव काहीच नाही, कारण आता सध्या मी हाऊस वाईफच आहे. हा मग असंच तुमच्याकडे कोणती एक लास्ट स्टोरी असेल तर ती आपण घेऊ, कारण आपल्याकडे टाइमची लिमिट असते. तर ती एक घेऊया आणि मग हा पॉडकास्ट इकडे एंड करू आपण. अजून एक लास्ट स्टोरी तुला मी सांगते. आम्ही आगर बाजारात राहत होतो. आता 1 महिना झाला असेल आम्ही इथे कोळीवाड्यात आलो राहायला. तर इथे पण आम्ही एक असं ऐकून आहे, म्हणजे ज्यांची आम्ही रूम घेतली ना त्या काकांनी आम्हाला सांगितलेलं, म्हणजे आम्ही असं ऐकून होतो की कोळीवाड्यात 5 वर्षातून एकदा असं पूर्ण ब्लॅकआउट होतं, म्हणजे पूर्ण काळोख करतात, म्हणजे कोणी घरातून बाहेर नाही पडायचं त्या रात्री. एक जेवण म्हणजे भूताचं जेवण बोलतात ना तसं घालतात. तर ते समुद्राच्या ठिकाणी जाऊन ते जेवण ठेवतात. तर मी माझ्या मुलीकडून पण ऐकलेलं की माझ्या मुलीची एक मैत्रीण आहे, तिने असं जेवण ठेवताना वाटतं त्यांच्या म्हणजे समुद्राच्या साईडला जशी आमची रूम आहे तशीच त्यांची पण रूम आहे. तर तिथे वाटतं जेवण ठेवत होते आणि तिने बघितलं तेच तिला त्यावेळी आणि तिच्या मम्मीने सांगितलं की असं बघू नको काय असेल तर सडनली तिने बघितलं, तिचं लक्ष गेलं तिथे. तर त्या दिवशी मग तिला ताप वगैरे आला. मग तिच्या मम्मीने तिला लिंबू काढला, मंत्र वगैरे काय फुकतात ना तसं केलं. तर असं बोलतात की 5 वर्षातून एकदा त्यांचा मान द्यावा लागतो, नाहीतर मग असं त्यांना त्रास होतो, असं काहीतरी त्यांचं आहे असतं म्हणजे कोळीवाड्यात त्या लोकांचं. मग जो देणारा असतो तो कोण असतो हे सगळं जाऊन? म्हणजे ते एक माणूस असं काहीतरी ठेवतात, त्याला असं रस्सी वगैरे बांधतात आणि त्याला पुढे घेऊन जातात. मग ते जेवण आता एवढं आपल्याला पण काय माहिती नाही, आता सध्या महिनाच झालाय, पण मी ऐकून आहे की असं 5 वर्षातून एकदा असं ब्लॅकआउट पूर्ण कोळीवाडा ब्लॅकआउट करतात, काळोख करतात पूर्ण. बापरे. मग आजच्या स्टोरीज पण खूप चांगल्या होत्या तुमच्या साईडने आणि खूप साऱ्या स्टोरीज तुम्ही सांगितल्या आणि आमच्या प्रेक्षकांना पण ते आवडतील हे नक्कीच आहे. त्यात तुमचे किती सारे त्या पर्सनल स्टोरीज होते जे तुमच्यासोबत घडले देवगण असून सुद्धा. तर होप सो या सगळ्यांना आवडले असतील सगळे तुमचे व्हिडिओ स्टोरीज. तर आजचा आपण व्हिडिओ इकडेच एंड करूया आणि जर नेक्स्ट टाइमला आणखी तुमच्याकडे प्रसंग नक्की सांगेन. आणि मला पण असं आवड होती की कोणाला तरी सांगावं, कारण कसं दुसऱ्याला सांगायला गेलं की ते खोटं वाटतं, म्हणजे भ्रम वाटतो. तर असं तुला सांगायला मला खरंच खूप आवडलं. थँक्यू फॉर दॅट. आणि आजच्या व्हिडिओसाठी आपण एवढंच ठेवूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकतात, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि तुम्हाला काही तुमचे ओपिनियन्स, तुम्हाला तुमचे मतं द्यायचे असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकतात. आणि आपला लवकरच सबस्क्रायबर गोल आहे 2000चा, तो कंप्लीट करूया आणि भेटू आपण नवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत बाय बाय.